श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तू मला कुठल्याही रूपात पाहून घे आणि कुठल्याही रूपात आठवण कर. मी तुझ्यासमोर ज्या रूपात आलो आहे तेव्हा मी तुझ्यावर त्याच रूपात प्रसन्न आहे. बाळा, तुझे मन चित्त एकाग्र कर आणि मला ओळख. आज माझे चरण जिथे लागतात तिथे भरभराट होते. जर तू मला ओळखले असशील तर माझा नामघोष कमेंट्समध्ये करायला विसरू नको. देव म्हणतात, बाळा, तुझी ऊर्जा वाढवणारा हा दिव्य पवित्र संदेश तू ऐकत आहेस. तू आज जी काही पूजा, जे काही व्रत केले आहे ते सर्व काही सफलतेने तुला आशीर्वादित करत आहे. देव म्हणतात, बाळा, हा अत्यंत दुर्लभ योग आहे. मार्गशीर्षातील हा पहिला गुरुवार आहे. घरात पैशाचा वर्षाव होईल. पुढील 3 तासात तुमच्या जीवनात काहीतरी अद्भुत चमत्कार घडून येताना तुम्ही पाहाल. तुम्हाला जिथे कमतरता वाटत होती त्या जागी देव आणि देवांचे आशीर्वाद येत आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही कधीही पूर्वी गेला नव्हतात अशा ठिकाणी तुमचे नाव घेतल्या जाईल. असे द्वार देव तुमच्यासाठी उघडत आहे, जे द्वार आजपर्यंत तुमच्यासाठी बंद होते. ते तुमच्या बंद नशिबाचे द्वारही आज तुमच्यासाठी उघडल्या जात आहे. तिथून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठी कल्याणकारी आहे. देव म्हणतात, बाळा, आपल्या चांगल्या कर्मावर विश्वास ठेव. देव तुझ्या दिशेने तेच पाठवत आहे जे तुझ्यासाठी अत्यंत शुभ आणि योग्य आहे. जर तुझा माझ्यावर विश्वास आहे तर आत्ताच होय स्वामी आई, मी ते स्वीकार करतो असे टाईप कर. बाळा, तुला कधीही उशीर लागणार नाही. ज्या काही गोष्टी आजपर्यंत अडून अडून होत होत्या, खूप काही काळ लागत होता, पण आता ते सर्व काही ताबडतोब होताना तुला दिसून येईल. तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येताना दिसून येतील. ज्यांनी कोणी तुझा विरोध करून तुला खूप काही मागे ठेवण्याचा प्रयत्न मागील काळात केला आहे, आता ते देखील हार मानणार आहेत. बाळा, प्रत्येकाचे भाग्य वेगवेगळे आहे. जो कोणी जे काही कार्य करतो, कर्म करतो, त्याला त्याचप्रमाणे फळेही प्राप्त होतात, हे विसरून जाऊ नका. देव म्हणतात, त्याच्या भाग्यात ते होते आणि तो ते भोगत आहे, म्हणून तुम्हीही तेच त्रास भोगणार असं काही नाही. जर देवाजवळ न्याय आहे तर तो तुमच्यासोबतही होईल आणि त्याच्यासोबतही होईल. पण विश्वास ठेवा की ज्यांना त्यांना आपापल्या कर्माचे फळं भोगावे लागतात, मग ते चांगले कर्म असो किंवा ते वाईट कर्म असो. देव म्हणतात, तुला आता भरभराट आणि खूप काही सुख समृद्धीचे दिवस येणार आहेत. जर तू हा संदेश ऐकत आहे तर तुझ्या मनातील ते विचारही चुकीचे ठरतील. बाळा, कधी कधी तुम्ही कुणाच्याही नशिबाशी आपले नशीब जोडू पाहता. त्याच्यासोबत तसे घडले आहे म्हणून माझ्यासोबतही उद्या तेच घडेल असे तुम्ही खूप काही नकारात्मक विचार आपल्या मनात करू लागता. पण बाळा, मी तुम्हाला सांगू इच्छितो की यासाठी तुम्ही नामस्मरण करत राहावे. देवाकडे वळताना मनात कुठेही शंका कुशंका घेऊ नका, कारण देव प्रत्येकाच्या कर्माचे फळ त्याला प्रदान करत असतात. त्याचे कर्म वाईट असतील म्हणून तुझे तसे आहेत असं काही नाही. तुझ्या जीवनात ती पहाट आहे म्हणून त्याच्या जीवनात तीच पहाट होणार असेही काही नाही. पण बाळा, एक विचार कर, जर तुम्ही चांगले कर्म केले तर त्याचे फळ चांगलेच मिळणार आहे आणि कोणी वाईट कर्म केले असतील तर त्याला वाईट कर्माचेच फळ भोगावे लागणार आहेत. म्हणून शांत राहा आणि कधीही कुणाचाही विरोध करू नका. देव म्हणतात, बाळा, कधी कधी शत्रूंचाही विरोध करू नका, कारण शत्रू तुमच्यासाठी कधी कधी असा मार्ग निर्माण करतात की त्या मार्गावर चालूनच पुढे तुम्ही तुमचे मोठे यश प्राप्त करता. तेव्हा घाबरू नका, पुढे चालत राहा, देवाची प्रार्थना करत राहा. देव तुम्हाला त्या ठिकाणी नेऊन ठेवतील ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचे आहे.
तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा. देव तुम्हाला परस्पर ती साथ देतील आणि तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवतील यावर विश्वास बाळगा. देव म्हणतात, बाळा, तुझं स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आहे आणि ते अधिक प्रखरतेने निर्माण करण्यासाठी देव तुला मदत करत आहे. जर तुला ताबडतोब काहीतरी आशीर्वाद हवे आहेत तर आता काही काळातच तुला ते प्राप्त होतील. आर्थिक प्राप्तीसाठी तू जे काही प्रयत्न करत आहेस त्यात तुला यशाची हमी देणारे आशीर्वाद येत आहेत. देव म्हणतात, बाळा, आज तू मला ज्या रूपात पाहू इच्छितो मी त्याच रूपात तुझ्या पुढे आलो आहे. तुझ्या घरात, तुझ्या परिवारात ती भरभराट होणार आहे. तुम्ही मागितलेले ते तुम्हाला सर्व दिल्या जाईल. तुमच्यासाठी असे मार्ग तयार केले जातील जिथे तुम्ही चालत पुढे जाल तेव्हा तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल. माझे देवदूत तुम्हाला त्या मार्गात मिळतील आणि तुमच्या हाती काही भेट वस्तू देखील देतील. तर त्यासाठी सज्ज व्हा. आनंदी आनंद तुमच्या पुढील आयुष्यात येत आहे. तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माचे फळ असेल ते, कारण देव पाहतात ते तुमचे चांगले कर्म. देव म्हणतात, बाळा, गाणगापुरातही मीच आहे, दत्तही मीच आहे, स्वामी समर्थही मीच आहे. तू माझ्यातच सर्व काही पाहू शकतो. तू भगवंताचे जे कुठले रूप माझ्यात पाहू इच्छितो ते तुला इथेच दिसून येईल. मी चराचरात व्याप्त आहे. तू मला जिथे शोधशील तिथे तिथे मी प्राप्त होईल. तू जिथे नामस्मरण करशील तिथे तिथे मी व्याप्त असेल. देव म्हणतात, बाळा, तू तुझ्या नात्या संबंधांमध्ये आपला विश्वास पक्का ठेव. तुला तुझे नाते टिकवायचे आहे. त्यातील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा जपायचे आहे. तर तुलाही ती वेळ द्यावी लागेल. त्यांचे थोडे ऐकावे लागेल. देव म्हणतात, प्रत्येकालाच सर्व काही प्राप्त होते, पण त्यांनी थोडा धीर, संयम ठेवला पाहिजे. तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आशा पूर्ण होणारे आशीर्वादही प्राप्त होतील. जर तुम्ही आज माझी प्रार्थना स्वामी लक्ष्मी रूपात करत आहात तर आज मी तुमच्या पुढे स्वामी लक्ष्मी रूपात आलो आहे. तुमची प्रार्थना मी ऐकली आहे. तुम्हाला ते वैभव, ते सुख आणि ते काळजी नसलेले दिवस पाहायचे आहे. तर त्यासाठी सज्ज व्हा, कारण माझे आशीर्वाद तुमची काळजी संपवतील. तुमच्या घरी भरभराट करतील. सुख, वैभव आणि प्रसन्नता तुमच्या आयुष्यात येईल. देव म्हणतात, बाळा, भरभराट म्हणजे नुसतं पैसा नसून माझे दिलेले ते भरभराटीचे आशीर्वाद आहेत. तुमच्या ज्या ठिकाणी तुम्हाला कमतरता जाणवत आहे त्या ठिकाणी माझा हा भरभराटीचा आशीर्वाद तुमचे जीवन सुख संपन्नतेने परिपूर्ण करणारे आहे. ते मग तुमचे प्रेम असो, आपुलकीचे नातेसंबंध असोत की तुमच्या घरातली धनधान्याची भरभराट असो, प्रत्येक ठिकाणी माझा आशीर्वाद तुमचे जीवन सुखद आणि आनंदी करण्यासाठी तुमच्यापर्यंत येत आहेत. विसरू नका, तुम्ही आज जे काही मनोभावे देवाकडे प्रार्थनेद्वारे श्रद्धे पूर्ण अंतःकरणाने मागत आहात ती मिळण्याची योग्य वेळ आली आहे. आता निश्चिंत रहा, कारण देव तुमच्यावर कृपादृष्टी करत आहे. माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या घरावर, तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे. तुमच्या कमतरता भरीव केल्या जातील. तुमच्या उणीवा दूर केल्या जातील. तुम्हाला उच्च स्तरावर नेण्यासाठी देव तुम्हाला आरोग्य, आनंद आणि सुख देत आहेत. तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार केल्या जात आहे. तुमच्या उणीवा अगदी भरभराटीने भरल्या जात आहेत. तुमच्या त्या मोकळ्या जागा आशीर्वादाने भरल्या जात आहे. तुमच्या आयुष्यात जे तुम्ही आजपर्यंत प्राप्त केले नाहीत ते तुमचे स्वप्न होते, ते आता सत्यात उतरवणारे आशीर्वाद
तुम्ही प्राप्त करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा. होय, मी सज्ज आहे असे टाईप करा. देवाचा कृपाळूपणा तुम्ही या दिवसात अनुभव कराल. येणारे काही काळ तुमच्यासाठी सुखद अनुभव घेऊन येत आहे, त्यासाठी सज्ज व्हा. स्वामी माऊली, मी तुझं प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ दावा करायला विसरू नका. स्वामी माऊलीच्या प्रेमात राहा. स्वामी माऊलीवर संपूर्ण विश्वास ठेवा. आज जरी तुम्हाला काही दिसत नसेल, जे आशीर्वाद येत आहेत ते मार्गात आहेत. त्यामुळे शांत राहा आणि सर्व काही तुमच्यासाठी सुखद होत आहे यावर विश्वास ठेवा. स्वामी माऊली तुमच्यावर सतत कृपा दृष्टी करोत, तुमच्या सर्व काही समस्या नष्ट करोत, तुमच्यासाठी सुख, आनंद, प्रगती, आरोग्य देवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.